गॅस पेटवायची सुद्धा सध्या भीती वाटायला लागली। असं वाटतं गॅस जर अचानक संपला तर आपल्याला दुसरा सिलेंडर मिळेल की नाही आणि दुसरं कोणतंच ऑप्शन आपल्याकडे नाही आहे। आपण शहरातली माणसं, आपल्याकडे सिलेंडर सोडलं तर दुसरं कोणतंच पर्याय नाही, त्यामुळे ना अडचण तर येणारच। म्हणून जितकं होईल तितकं सांभाळून गॅस वापरायची। पण कितीही ठरवलं की गॅस कमी वापरायची तरी पण काही होत नाही, कारण की ना घडोघडी आपल्याला गॅसची गरज पडते। आणि आज ना आमच्याकडे खिमा मसाल्याचा बेत होता, त्यामुळे दुपारीच मी स्वयंपाकाला लागले होते। सर्व तयारी करून ठेवलेली, मस्त फोडणीला द्यायचे तेवढे बाकी होते। आता खिम्यासाठी लागणारे चिकन हे आम्ही ना स्विगीवरूनच मागवले होते। आता चिकन वगैरे ना मी आधीच साफ करून ठेवले होते। त्यासाठी ना मी ग्रीन मसाला, टमाटर, कांदा प्युरी आधीच बनवून ठेवली होती आणि यात ना मी आपले घरगुती मसाले ॲड केले होते। त्यात गरम मसाला, मालवणी मसाला, हळद, चिकन मसाला छान मिक्स करून मग त्यात ना कांदा टमाटर प्युरी ॲड केली। त्यांना एकजीव करून ना मग त्यात चिकन ॲड केलं, ते पण छान मिक्स करून घेतले। आता यात ना पाणी तुम्हाला जशी ग्रेव्ही हवी असेल ना तेवढंच ॲड करायचं आहे। आता जीवनच्या पप्पांना ना ड्राय खिमा मसाला जास्त आवडतो, म्हणून मी ना पाण्याचे प्रमाण इथे कमी ठेवले होते। आता चिकन खिमा मसाला म्हटलं तर तांदळाच्या भाकऱ्या झाल्याच पाहिजे, म्हणून ना हाताबरोबर त्या पण भाजून घेतल्या आणि बघता बघता आपला खिमा मसाला पण रेडी झालेला। मग त्यावरनं भरपूरशी अशी कोथिंबीर मी ॲड करून घेतली आणि ना हा जो भांड्यांचा पसारा बघून ना खरंच असं वाटतं ना की नेहमीचे जे आपण जेवण बनवतो ना तेच परवडतं, पण काय करणार, आपल्या जिभेला नवीन चव तर हवीत ना। असं आता छान अशी थाली आपली रेडी झालेली आहे। चला या जेवायला। आता भेटूया एका नवीन व्हिडिओसोबत, तोपर्यंत ना बाय बाय।